हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर यस, मी काही दिवस कन्सिस्टंट नव्हते, सो सॉरी फॉर दॅट. तब्येत ठीक नव्हती, सर्दी झाली होती, ताप येत होती त्यामुळे. बट आजपासून परत आपला व्लॉग चालू आहेत. परत दररोज आता डेलीचं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मला वाटतं मी आत्तापर्यंत ह्या महिन्यामध्ये 4 लॉंग व्लॉग मिस केले असतील. 4 लॉंग व्लॉग टाकले नाहीत, बाकी मी डेली टाकतेय. आणि आता मी खाते हे भिजवलेले मनुके. काल पूर्ण राशन आणलं, तुम्ही पाहिलं असेल कालच्या व्लॉगमध्ये. सर्व काही घेऊन आले. आज ते सर्व नीट ठेवायचे. आज संडे, आज सर्व नीट ठेवायचे, पूर्ण नीट वगैरे ठेवून मगच बाकी आवरायला घ्यायचे. बहीण आता नाश्त्यासाठी कुटके बनवते आणि मला ॲश गार्डचा ज्यूस प्यायचा होता, बट ॲश गार्ड आउट ऑफ स्टॉक आहे ब्लँकेटवर, त्यामुळे माझ्याकडे काही ऑप्शन नाही. रात्री 2 अवेलेबल होते, तेव्हाच मी करायला पाहिजे होतं ऑर्डर, बट काही कर सकते. झेप्टोवर बघते ना, आय फॉरगेट अबाउट इट. झेप्टोवर बघते, भेटलं तरी. आता आज तर काय नाही, नाश्ता रेडी आहे, दूध आणलंय, त्यामुळे आता आज तर काय बनवणार नाही. आणि उद्यापासून मी करणार आहे 14 to 16 आवर फास्टिंग सुद्धा, त्यामुळे भरपूर काही असे चेंजेस उद्यापासून तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि आय थिंक मला वाटते की तुम्ही माझ्यासोबत तुम्ही पण काही त्या गोष्टी फॉलो करा, छान वाटेल तुम्हाला सुद्धा. तर चला पटकन नाश्ता करून घेते. बघते मी झेप्टोवर आहे का ॲश गार्ड, भेटलं तर लगेच ऑर्डर करून घेते आणि खात बघत हे फिनिश करते. चलो. तर फायनली मला झेप्टोवर भेटलं ॲश गार्ड. बीटरूट संपले होते सॅलेडसाठी, रताळ पण आवडते मला सध्या खायला, गाजर, टोमॅटो आणि भाजीला बीन्स आणि गवारीची शेंग, मिरची पण संपली होती, काकडी, असं सर्व ऑर्डर केलंय. हे बघा पसारा पूर्ण. तर आता हे तर बहीण आवरून ठेवेल, कारण मला आता काम करायचं आहे ऑफिसचं, त्यामुळे मला वेळ नाही आहे. मग भाजी वगैरे पण नेसून ठेवायला बहीण, आणि मग पुन्हा आम्ही बाकीचं आवरू, दोघी म्हणून स्वयंपाकाचं आवरू. तर चला, हे बघा असं. तर गाईज बहिणीसाठी पास्ता बनवायचा आहे, जो की डिसानोचा पास्ता आहे, आणि तो आता मी बॉईल करायला ठेवून देते. फोडणी वगैरे तीच टाकेल, ती बाकीचं काम आवरते तोपर्यंत. मग मी म्हणलं ठीक आहे, मी बॉईल करायला ठेवून देते, कारण मला पण नंतर सर्व कामं आवरायची, क्लिनिंग वगैरे करून घ्यायची आहे. बाकीची सर्व क्लिनिंग माझ्याकडे दिलेली आहे. आणि बघा ना, हे बॉईल केल्यानंतर जे बघण्यात सॅटिस्फॅक्शन असतं ना, मला ते खूप जास्त आवडतं. असं बघतच बसा वाटतं, एक मनाला शांत वाटतं. चहा घेते हातात, नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व, म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुडी, तिचा लुक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content आहे. डंबू डंबू shining every day, reels मध्ये तिची लाईफ आहे happy way. मार्केट मध्ये गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक, कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचं वाइब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल, कधी सोलो ट्रिप, कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल. स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन, माया ही सिम्पल गर्ल, जस्ट लव्ह नॉट फेम. डंबू डंबू पिझ्झा हर स्वॅग, फ्युलॉग्स मध्ये दिसतो जगाचा मान. डंबू
सकाळी उठते पी चहा घेते हातात नमस्कार मंद. तर गाईस मी तिकडे बाथरूम वगैरे क्लीन करत होते, बरेच दिवस झाले होते क्लीन करून. तोपर्यंत बहिणीने सर्व राशनचं काढून ठेवलं. इकडे भाजीपाला पण तसंच आहे. स्वयंपाक झालाय, बहिणीने स्वयंपाक आवरलाय. तो ग्लास माझा फुटला होता तर मी परत नवीन सेम ग्लास आणला, कारण मला तो खूप जास्त आवडला होता. मसाले वगैरे सर्व संपलं होतं, सर्व आणले आणि आता तिने भरून ठेवलंय. तर मला आता ते नीट लावून ठेवायचे, कारण तिचं म्हणणं आहे की तुला जसं सोपं जाते तसं लाव. तर त्यानुसार आता लावू. आणि हे छोटे छोटे टोपले पण आणलेत भाज्यांसाठी, कारण भाज्या मला हे असं टाकावं लागत होत्या ना, त्यामुळे. तर आता सगळं व्यवस्थित लावून ठेवते मी. चला तुम्ही पण बघा. कसे आहात सर्व, मनत व्लॉग करते सुरुवात. सारी असो तिच्या लोक फायर एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहे ते हायर. डंबू डंबू फिल्टर्स ना कोडे इट्स हार्ट आहे रॉ इट्स कार content डंबू डंबू shining every day reels मध्ये तिची लाईफ आहे हॅपी वे. मार्केट मध्ये गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा आगे लाईक. कमेंट्स मध्ये फायर व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स किचन वाइब इनसेन. सकाळची वेळ भोर चहा हातात, रोजची कथा तिच्या शब्दात. ओळख तिची सपनांची वाट, दंबुरू तुझ्या तिच्याच्यात खास. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात भोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा. क्षण क्षण ती जपते सध्या गोष्टींना मान ऋतुजा. दंबो तिच्या आहे जगात स्थान. कधी स्वयंपाक कधी प्रवासात, तिचं कॅमेरा हाती क्षण टिपते खास. भोड बोलणं तिच्या हसला जाता. किराणा जो पण आणला होता तो सर्व लावला इथं. आणि ह्याच्यासाठी आता मी एक कबड बघतेय, एक रॅक वगैरे असं. आणि तिकडची जी बाजू होती ती इकडं लावली आहे, आणि इकडची तिकडं असं केली आहे. तिकडं छान वाटते त्या कॉर्नरमध्ये, इकडं पण छान वाटत होतं. बट थोडंसं चेंज म्हणून, जसं सोफा चेंज केलाय तसं हे पण. आणि इकडे भांडे पडलेत सर्व काही असं. आता भांडे आणि फरशी पुसून घ्यायची राहिली आणि 4 वाजलेत यार. काय सांगू तुम्हाला, आजचा संडे माझा पूर्ण क्लिनिंगमध्ये गेलाय. तिथं माझ्या सप्लिमेंट जे मी घेते त्या मध, हनी, आणि इकडे आहे हे वाला सगळे सॉसेस वगैरे. तर आज तर मी होम टूरचा व्हिडिओ 101% शूट करणारच आहे. तर बघा असं आहे. तर चला पटकन मी आवरते. झालंय असं सर्व काही तुम्हाला दाखवलंच मी. आणि आता मी खूप जास्त थकले, दम लागलाय मला. आणि सर्व ते खपटं पण जे होते ना, म्हणजे बॉक्सेस सगळ्या पार्सलचे वगैरे, ते पण खूप जमा झाले होते. तर ते मी मावशींना दिले. आणि आता आंघोळ करते पटकन, असं चुटकी बजावून. तर आंघोळ वगैरे करते मी. गरमी खूप जास्त होतीये. तर चला पटकन आवरते. बेडरूम वगैरे सगळं काय मी आवरून बसले होते. आणि आजचा संडे मला आता असा वर्थ इट वाटतोय. म्हणजे माझं जसं मला वाटतं ना दिवस जायला पाहिजे तसं वाटतोय, तसा जातोय. तर चला पटकन आता आवरून घेते. एक सुंदर भास तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नावा. क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा. दंबो तिच्या आहे जगात स्थान.
तर गाईज नंतर मी आंघोळ वगैरे केली, जेवण केलं आणि एवढी जास्त थकले होते. माझ्या टाचा एवढा दुखत होत्या, पूर्ण मी म्हणजे उभा राहूनच काम केलं सगळं क्लिनिंग वगैरे. आणि एकतर थंडीमध्ये पाण्यामध्ये होते पूर्ण, ते बाथरूम क्लीन करताना एवढं जास्त मी थकले होते ना. मला जेवण केल्याबरोबर मला इथं आली आणि झोपच लागली. आणि आता किती वाजलेत माहिती का? 9 वाजलेत. 9 वाजता मी उठले आणि आता परत जेवण करायचं आहे आणि परत झोपायचं आहे. एडिटिंग मी केली होती ऑलरेडी, म्हणजे झोपेच्या आधी मी एडिटिंग करत करतच झोप लागली होती. तर एडिटिंग झालं उद्याचा ब्लॉग, त्यामुळे आजपासून मी लवकर झोपायचं ठरवलंच होतं. तर त्यानुसार माझं आज लवकर झोपणं पण होईल. आणि आजचा पूर्ण दिवस मी पूर्ण डीप क्लिनिंग केली आहे. जाळ्या वगैरे सर्व काही काढले कोपऱ्यातल्या. त्यामुळे खूप जास्त मी थकले. आता सकाळी लवकर उठते, कारण आता मी एकदा झोपेतून उठले ना, माझं डोकं झोपेतच असतं, त्याच्यामुळं झोपून जाईल आणि झोप पण येईल लवकर. तर चला मग भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.